नमस्ते मुलांनो, तुम्ही सगळे माझे प्रिय मित्र कसे आहात? आज मी तुम्हाला जिज्ञासू छोटी तारा या गोष्टीबद्दल सांगणार आहे. एकेकाळी रात्रीच्या आकाशात एक छोटी तारा राहत होती. तिचे नाव ट्विंकल होतं. ट्विंकल इतर तारांपेक्षा छोटी होती, पण ती खूपच जिज्ञासू आणि चमत्कारांनी भरलेली होती. प्रत्येक रात्री ट्विंकल चमकत असे, पण तिला नेहमीच आश्चर्य वाटायचं की पृथ्वीवरचं जीवन कसं असेल. एके संध्याकाळी ट्विंकलने काहीतरी वेगळं पाहिलं. खाली तिने एक सुंदर बाग पाहिली, जी रंगीबेरंगी फुलांनी, उंच झाडांनी आणि चमकणाऱ्या काजव्यांनी भरलेली होती. ट्विंकलच्या मनात उत्सुकता भरली आणि तिला वाटलं की तिला त्या बागेला भेट द्यायला हवी आणि त्या सर्व सुंदर गोष्टी जवळून पाहायला हव्या. माझी इच्छा आहे की मी थोड्या वेळासाठी पृथ्वीवर जाऊ शकलं, ट्विंकलने तिच्या मित्र मोठ्या चंद्राला सांगितलं. चंद्र हसून म्हणाला, तुझं मन खूपच तेजस्वी आहे, ट्विंकल. तुझ्या जिज्ञासेला पाठराखण कर, मी तुला मदत करीन. चंद्राच्या जादूने ट्विंकल हळुवारपणे आकाशातून खाली उतरली, एक लहान हिऱ्याप्रमाणे चमकत. ती बागेच्या मधोमध एका मोठ्या सूर्यफुलावर मौपणे उतरली. ट्विंकल अचंबित झाली. फुलांना गोड सुगंध येत होता, पानं वायात हलत होती आणि काजवे तिच्या भोवती छोटे दिवेप्रमाणे नाचत होते. तिने कधीही इतका सुंदर काही पाहिलं नव्हतं. ट्विंकल बागेत फिरत असताना तिला एक लहान आवाज रडताना ऐकू आला. तिने त्या आवाजाचा मागोवा घेतला आणि एक छोटी अळी एका पानावर गुंडाळून बसलेली दिसली, जी खूपच दुःखी होती. तू का रडतेस? ट्विंकलने हळुवारपणे विचारलं. अळी वर पाहत म्हणाली, माझं भीती वाटत आहे. माझे सगळे मित्र फुलपाखरे झाले आहेत, पण मी अजून बदललेले नाही. काय झालं तर मी कधीच फुलपाखरू बनले नाही तर? ट्विंकलच्या हृदयात एक उबदार प्रकाश झाला. काळजी करू नकोस, ती हळुवारपणे म्हणाली. सर्व काही आपल्या वेळेनुसार होतं. तुझ्या पंखांनी येत नाहीत म्हणून याचा अर्थ असा नाही की ते कधीच येणार नाहीत. धीर धर आणि स्वतःवर विश्वास ठेव. अळीने थोडंसं हुंदकलं, पण थोडंसं हसली. तुला खरंच असं वाटतं? नक्कीच, ट्विंकल आनंदाने म्हणाली. आणि मी तुझ्यासोबत असेन जोपर्यंत तुझी वेळ येत नाही. मग प्रत्येक रात्री ट्विंकल त्या छोट्या अळीसोबत राहिली. दोघेही एकत्र तारे बघत आणि आकाशाबद्दलच्या गोष्टी सांगत असत. दिवस जात होते आणि अळी हळूहळू आशेने भरली. मग एका सकाळी जसं सूर्य उगवत होतं, काहीतरी जादुई घडलं. अळीचे शरीर बदलू लागलं आणि लवकरच सुंदर पंख उगवले. ती छोटी अळी आता एक भव्य फुलपाखरू बनली होती. ट्विंकल आनंदाने हसली. बघ, मी सांगितलं होतं ना तुझी वेळ येईल. फुलपाखरू त्याचे नवीन पंख फडफडवून आकाशात उंच उडालं. धन्यवाद, ट्विंकल. मी तुझ्या मदतीशिवाय हे करू शकले नसते. ट्विंकल अभिमानाने आणि आनंदाने भरली. पण जसं फुलपाखरू दूर उडून गेलं, ट्विंकलला जाणवलं की आता तिला परत आकाशात जावं लागेल. तिने चंद्राचे आभार मानले आणि हळुवारपणे परत तारकांच्या मध्ये जाऊन बसली. त्या रात्री ट्विंकल आधीपेक्षा जास्त तेजाने चमकत होती. तिला कळलं की ती लहान असली तरीही ती फक्त दयाळूपणाने आणि इतरांवर विश्वास ठेवून मोठा फरक करू शकते. आणि त्या दिवसापासून जेव्हा कोणीही तायांकडे बघायचं, तेव्हा त्यांनी ट्विंकलला पाहिलं, आनंदाने चमकत आणि कोणालाही प्रकाश देण्यासाठी तयार. आजच्या गोष्टीचा शेवट इथेच झाला. धन्यवाद.